बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। बिहार सरकारमधील मंत्र्यांनी सामूहिक शपथ घेतली आहे। नितीश कुमार यांच्या मुलानेही मंत्रिपदाची शपथ घेतली। सम्राट चौधरींच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, देशभर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना बिहारमध्ये सत्तांतर झालं, पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि आता मंत्रिमंडळ विस्तार। प्रसाद सर, बिहार सरकार स्थापन झाल्यानंतर 22 दिवसांनी जो आहे तो आज शपथविधी इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। याच्यामध्ये अनेक मोठी नावं आहेत। त्याच्यामध्ये जे आपण घेऊ शकतो ते नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याचं नाव जे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। महत्वाची घडामोड याच्यामध्ये एक जातीचा बॅलन्स जो आहे तो सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणपणे याच्यामध्ये ओबीसी समाजाचे जे तिकडचे नेते आहेत तिकडे जातीपातीचं राजकारण कसं बिहारमध्ये खूप महत्वाचं असतं। त्यामुळे ओबीसी प्रत्येक मंत्र्यांसमोर त्याची जातीचं समीकरण लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये 6 जे नवीन मंत्री आहेत ते ओबीसी या समाजाशी बिलॉंग करतात, ओबीसी आहेत। त्याच्यानंतर भूमिहार असेल, त्याच्यानंतर ईबीसी असेल। हा समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे। सम्राट चौधरी जे आहेत ते कोयरी समाजाचे आहेत। उपमुख्यमंत्री विजय चौधरी भूमिहार आणि विजेंद्र यादव हे ओबीसी समाजाचे आहेत। त्यामुळे ओबीसी समाज असेल, भूमिहार असेल, ईबीसी असेल, ब्राह्मण असेल किंवा मग तिकडचा कोयरी समाज असेल, हे सगळं जातीपातीचं समीकरण जे आहे ते तिथे सांभाळण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणावं लागेल। साधारणतः ह्याच्यामधून जे 15 लोकांनी जे आहे भाजपामधून 15, जेडीयू मधून 13, एलजेपी मधून 2, एचएम आणि आरएलएम मधून प्रत्येकी एक मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। त्यामुळे मित्रपक्ष, जातीपातीचं समीकरण, राजकीय समीकरण हे सगळं सविचारात घेऊन भाजपच्या दिग्गज नेत्यांपुढे हा शपथविधी पार पडला। त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरण सांभाळताना सुद्धा बिहारमध्ये जातीचं समीकरण जे आहे त्याचा समतोल सुद्धा मुख्यमंत्र्यांना, सम्राट चौधरी यांना राखावा लागणार आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।